आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। दांडियामुळे नवरात्रोत्सवाचा बट्ट्याबोळ, जगामध्ये हिंदू महामूर्ख, 76 राष्ट्रांनी आक्रमण केलेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान। नवरात्रोत्सव आणि राजकारणावर संभाजी भिडेंचं आक्षेपार्ह विधान। गणपती उत्सवाचा चौथा झालाय, नवरात्राचा दांडियाचा प्रकार हिंदू समाजाला जास्तीत जास्त मनाकडे घेऊन चाललाय। हिंदूंना शिव्या देणाऱ्या भिडेंवर हिंदूंचे सरकार काय कारवाई करणार? संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंची सरकारवर टीका। बारामतीमधल्या महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती अभियान सुरू करणार, मुलींना तक्रार मांडण्यासाठी शक्ती बॉक्स ठेवण्यात येणार, अजित पवारांची माहिती। कीर्तनकार चैतन्य महाराज यांना महाळुंगे पोलिसांकडून अटक, घराजवळच्या एका कंपनीचा रस्ता पोकलेननं खोदल्यानं कारवाई, चैतन्य महाराजांसह त्यांच्या भावांनाही पोलिसांकडून बेड्या। निवडणूकपूर्व योजनांमुळे मोठा आर्थिक बोजा, लाडकी बहीण योजनेमुळे वार्षिक 46,000 कोटींचा भार पडणार, वित्त विभागाकडून अनिश्चित आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त। तुरुंगातील सुटकेसाठी सचिन वाझेकडून हायकोर्टात अर्ज, वाझेच्या अर्जावर हायकोर्टानं अटॉर्नी जनरल यांना नोटीस पाठवली, आपली अटक बेकायदेशीर असल्याचा सचिन वाझेचा याचिकेमध्ये दावा। गोरेगावमधल्या मुंबई बँकेला 3 एकरचा भूखंड देण्याचा निर्णय रद्द, मुंबई बँकेला भूखंड देण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता। देवेंद्र भुयार यांचं वक्तव्य चुकीचं, त्यांना कालच समज दिली, भुयार यांना माफी मागण्यासही सांगितलं, अजित पवारांची माहिती। देवेंद्रनी केलेलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे, त्याला मी सांगितलं की तू दिलगिरी व्यक्त कर। 1947 सालीच राजेशाही संपली, मी संभाजी छत्रपतीच आहे, आज नवरात्र आहे, कुणाबद्दल प्रश्न विचारत आहात? लक्ष्मण हाकेंच्या प्रश्नावर संभाजी राजेंचं उत्तर। शाही संपली 47ला, सॉरी राजे पण सगळं 47ला संपले, मी सुद्धा संभाजी भोसलेच आहे, मी संभाजी छत्रपतीच आहे, मग काय काळजी करण्यासाठी काहीच नाही।